पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुकलेवर झालेल्या अमानुष अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून या घटनेचा तीव्र निषेध सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी केला। सोलापूर येथील काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या घटनेला समाजाला हादरवणारी आणि संतापजनक असे संबोधले। आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करत त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। यावेळी प्रणिती शिंदे यांनी सांगितले की पॉक्सो अंतर्गत गुन्हे नोंदवले जात असले तरी कठोर आणि जलद शिक्षा होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे। त्यांनी राज्य सरकारला तात्काळ शक्ती कायदा लागू करण्याचे आवाहन केले। तसेच अशा गंभीर घटनांदरम्यान सत्ताधाऱ्यांकडून जल्लोष व उद्घाटन कार्यक्रम घेतला जाणे ही अत्यंत असंवेदनशील बाब असल्याची टीका त्यांनी केली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। सोलापूर जिल्ह्यात अलीकडील काळात वाढलेल्या खून व अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप केला। नसरापूर प्रकरणातील आरोपीवर यापूर्वी गुन्हे दाखल असूनही तो जामिनावर कसा सुटला याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली। 2 सेकंड का जेव्हा आपण ते बघतो टीव्हीवर तेव्हा अंगावर शहारा होतो आणि मग ते सगळं असताना तुम्ही जल्लोष साजरा करता, तुम्ही पेढे वाटता। त्या नराधमाला ताबडतोब फाशी झाली पाहिजे। शक्ती कायदा जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा आम्ही त्या समितीमध्ये होती, आम्ही अंमलात आणलेला। निर्भयानंतर आपण तो शक्ती कायदा महाराष्ट्र राज्यात आणला। त्याची तो लागू करा, त्याची अंमलबजावणी करा। कसली भीती आहे तुम्हाला? विकृत मानसिकता आणि ती वाढत चालली आहे महाराष्ट्रात। का? कारण का वरपासून खालपर्यंत हे जे गुन्हेगार आहेत त्यांना सपोर्ट आहे। तुम्ही ठाण्याचं पण बघा, अनेक मी तुम्हाला सांगू शकतो। आणि मग करतात काहीतरी, खरात असतील, हे असेल, विकृत मानसिकतेला वाव मिळत आहे सत्ताधाऱ्यांना। आणि मग तुम्ही महिला आरक्षणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांचं सशक्तीकरणाचा विषय घेता, आणि मग तुम्ही महिलांना संरक्षण देण्याचा जे आहे आता जे चालू आहे, तुम्ही त्याला जर सजा दिली तर कोणाची हिंमत होणार नाही। पॉक्सोचे अर्धे केसेस रिपोर्ट होत नाही, कारण का नातेवाईकांकडून केले जातात। हा सुटला तरी कसा मला सांगा? ह्याच्यावर 2 ते 3 केसेस आहेत पॉक्सोच्या। सुटला पॉक्सो एवढा सिरियस कायदा आहे, सुटला कसा? कोणी बेल दिली, कोणी सोडलं? ही कारवाई, हे नेक्सस आहे, हे पूर्णपणे वरपासून खालीपर्यंत नेक्सस आहे आजपर्यंत। आणि गृहमंत्री मजा करत फिरत आहे, गांभीर्य राहिलं नाहीये। रेप्स होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींवर बलात्कार होत आहेत तर होऊ देत, लहान मुलींची चेचून हत्या होते तर होऊ देत। तिच्या तोंडात म्हणे पीएम रिपोर्टच्या नुसार सॉक्स फोडला गेला, त्याचा तिने आवाज नाही करता। नशीब, आता तरी नशीबच म्हणावं की सीसीटीव्ही फुटेज सापडलं, नाही तर ओरिसामध्ये पण काय हालत नाही, सापडल्यावर गुन्हा दाखल होतो। तसंच महाराष्ट्रात होत चाललंय। दुर्दैव, वाईट वाटतं एक महिला प्रतिनिधी म्हणून आम्हा सगळ्यांना की शासनच काही करायला तयार नाही, मुख्यमंत्री स्वतः काही करायला तयार नाही। म्हणून या गोष्टीचा निषेध करते। आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागतोय। पूर्णपणे प्रशासन वरपासून खालपर्यंत हे बदललं गेलं पाहिजे। आज जर कोणाला जाणीव नसेल, तुम्ही संविधानाची शपथ घेऊन ह्याच्यात येता, पण आज तुम्हीच जर रेपिस्ट असेल, बलात्कारी असतील, बाळू माफिया असतील, गुन्हेगार असतील, जर तुम्ही त्यांना पाठीशी घालत असाल तर तुम्हाला ना प्रशासनात ना शासनात राहण्याचे काही अधिकार नाही। ताबडतोब राजीनामे घ्यायला पाहिजे, सस्पेन्शन्स घ्यायला पाहिजे, आणि त्या नराधमाला ताबडतोब सजा फाशीची मिळाली अशी आमची मागणी आहे।